नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की जे सध्या 28 जून 2024 ला एक महाराष्ट्र शासनाचं शुद्धीपत्रक आलं आहे किंवा या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलं आहे फॉर एसीबीसी कास्ट साठी। एसीबीसी कास्ट म्हणजे कुठली कास्ट? या ठिकाणी मराठा कास्ट साठी। जेही विद्यार्थी मराठा कास्ट मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला जर कॅटेगरीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर कॅटेगरीचं बेनिफिट घेत असताना आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे दोन्ही सर्टिफिकेट असणं आपल्याकडे आवश्यक आहे। त्यातल्या त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 31 मार्च नंतर आपलं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेलं आहे। ते तुम्हाला मी स्क्रीनवरती शो करत आहे की त्याच्यामध्ये आपण पाहू शकतात कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि दोन्ही सर्टिफिकेट या ठिकाणी व्हॅलिड आहेत। पण पाहिला असता 28 जून 2024 रोजी एक नवीन नोटिफिकेशन आला आहे आणि त्यामध्ये शासनाचं शुद्धीपत्रक सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलं आहे आणि या शुद्धपत्रिकामध्ये आपल्याला परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब, परिशिष्ट अ हा जो असणार आहे हा आपला कास्ट सर्टिफिकेट असणार आहे आणि परिशिष्ट ब जो असणार आहे हा आपला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणार आहे। पण या नोटिफिकेशन मध्ये असंही मेन्शन करण्यात आलं आहे की हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याला सेपरेटली काढायचे आहे। ज्यावेळेस आपण जे आपलं एकत्र असलेलं सर्टिफिकेट पाहतो त्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी अशा दोन्ही गोष्टी मेन्शन आहेत, पण सध्याच्या नवीन परिपत्रकामध्ये आपल्याला असं पाहण्यास आलं आहे की हे दोन्ही आपल्याला सेपरेट काढायचं आहे आणि हे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढल्यानंतर बहुधा किंवा किंबहुना आपल्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता लागू शकते। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना ऑलरेडी काढलं आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल आहे हे तुमची इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल किंवा आपल्या महासीईटी सेल वरती ज्याही प्रोसेसमध्ये आपण पार्टिसिपेट होणार आहेत या सर्व प्रोसेससाठी हे सर्टिफिकेट अनिवार्य किंवा आवश्यकच आहे असं आपण ग्राह्य धरायला हरकत नाहीये। दोन्ही सर्टिफिकेटच्या या ठिकाणी जे काही पीडीएफ आहेत या पीडीएफ कॉपी मी आपल्या व्हॉट्सअप सोबतच टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत की जेणेकरून आपल्याला प्रत्यक्षदर्शी आजचा जीआर म्हणजे 28 तारखेचा जीआर आणि त्या रिलेटेड कशा प्रकारे सर्टिफिकेट हवाय हे सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलंय। जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्रुपमध्ये नाहीयेत किंवा आपण जॉईन केलं नसेल ते जॉईन करून आपण चेक करू शकतात। शिवाय या ठिकाणी प्रोसेस रिलेटेड अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलवरती स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण अपडेट आपण प्रोव्हाइड करतो। यासाठी सुद्धा आपण आमचं चॅनल शेवटपर्यंत जॉईन करून ठेवणं गरजेचं असणार आहे।